नमस्कार. आज आपण खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे खव्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. हे पाव किलोचे 2 पॅकेट आहेत, म्हणजेच अर्धा किलो खवा आहे हा. आता हा खवा एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता हा खवा हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या खव्याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 70 ग्रॅम मैदा आणि 70 ग्रॅम रवा घेतलेला आहे मी. आता यामध्ये 70 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सेम प्रमाण 70 ग्रॅम रवा घेतलेला आहे, तो पण आता यामध्ये टाकायचा आहे. आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने. खव्याचा गोळा तयार झाला की याचे छोटे छोटे एका साईजचे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हातावरती गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत. फक्त करत असताना सगळे एका साईजचे होतील याची काळजी घ्यायची आहे. एकाच आकाराचे दिसायलाही छान दिसतात अशा प्रकारे गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत. हे पहा, या गुलाबजामवरती एखादी रेष किंवा चीरही दिसत नाही. म्हणजेच अशा प्रकारे सगळे गुलाबजाम प्लेन वळून घ्यायचे आहेत. जर समजा गुलाबजामवरती एखादी रेष, बारीक रेष किंवा चीर असेल तर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हातावरती वळत असताना ते सगळीकडून प्लेन होतील याची काळजी घ्यायची आहे. आणि आता हे अशाच प्रकारे सगळे गुलाबजाम मी हातावरती वळून घेते. इथे सगळे गुलाबजाम हाताने वळून तयार झालेले आहेत. आणि अर्धा किलोमध्ये जवळपास 40 गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत. आता यांना तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल हे छान तापलेलं आहे. आता हे गुलाबजाम आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. जामुनला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवायची नाही, नाहीतर काय होतं, जामुनला वरून कलर तर छान येतो पण ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच याला हे जामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे राहिलेले जामुन देखील या तेलामध्ये मी तळून घेते. तेलाचं टेम्परेचर थोडंसं वाढलेलं आहे, म्हणून इथे मी जामुन थोडेसे तेलामध्ये जास्त टाकलेले आहेत तळण्यासाठी. अशा प्रकारे हे सगळे जामुन तेलामध्ये तळून झालेले आहेत. आता या गुलाबजामसाठी पाक तयार करून घ्यायचा आहे. तर अर्धा किलो खव्याच्या गुलाबजामसाठी इथे मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे साखरेचा पाक तयार करण्यासाठी. साखरेचा पाक करण्यासाठी इथे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. आणि आता या भांड्यामध्ये ही साखर आपल्याला ओतून घ्यायची आहे. आणि यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. साखर पूर्णपणे भिजून थोडंसं पाणी वर आलं पाहिजे इतकं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. हा पाक फक्त साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 1 तार किंवा 2 तार पाक करायची गरज नाही. फक्त साखर विरघळेपर्यंत हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू पिळल्याने काय होतं, पाक हा जमा होत नाही, आहे असा राहतो. म्हणून यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. साखरेचा पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये 4 वेलदोडे टाकायचे आहेत. हे वेलदोडे
मी थोडेसे सोलून घेतलेले आहेत आणि असेच टाकलेले आहेत. तुम्ही हवं तर यामध्ये थोडीशी वेलदोड्याची पूड देखील टाकू शकता फ्लेवरसाठी. आता गॅस बंद करायचा आहे. आता हा पाक थोडासा कोमट झाला की यामध्ये हे तळून घेतलेले गुलाबजाम या पाकामध्ये टाकायचे आहेत. सगळे गुलाबजाम या पाकामध्ये टाकून झालेले आहेत. आता यांना असंच ठेवून द्यायचं आहे साईडला 1-2 ते 3 तास, म्हणजे हा पाक या जामूमध्ये छान उतरतो आणि मग हे गुलाबजाम छान असे रसरशीत होतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. ओके, बाय.